आपकी अदालत मध्ये सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यावर आरोप आहे की हे मनमानी करत असतात. धरमजी, ही गोष्ट लहानपणापासूनच आहे. तुमच्या वडिलांना वाटायचं की तुम्ही अभ्यास करावा, मुलगा शिकून वगैरे हो, काहीतरी बरोबर. बनेल. आणि तुम्ही हो. त्यांनी तर सिनेमे देखील हं. बघून दिले नव्हते. सिनेमे बघण्यावर मनाई होती. हो, बरोबर. ते वडील होते, त्याबरोबर एक शिक्षक देखील होते. अंदाज लावू शकता की ते किती शिस्तबद्ध असतील. मला आठवतं की एकदा मी लहान होतो, तर मन करत होतं की जाऊन झोपावं. तर आईला सांगितलं की मला बाबांबरोबर जाऊन झोपायचंय. तर म्हणाले की "अहो झोपव याला, त्याला झोपायचं आहे तर." तर मी गेलो, चादर घेतली, त्यांना मिठी मारून झोपायला गेलो. तर ते म्हणाले, "पाढे म्हणून दाखव बाळा." तर मी म्हटलं, "मी झोपायला आलोय की मारायला आलोय?" तर ऐकवावे लागले. मग चांगले शिस्तबद्ध होते. त्यामुळे जे काही आहे ते आज आई-वडिलांमुळे जो सभ्यपणा, शिस्त, संस्कार मला मिळाले, त्याचीच देणगी तर आहे ना मी. तर पहिला हं. सिनेमा कोणता पाहिला तुम्ही, जेव्हा पहिला बंदी काढली? सिनेमा पहिला सिनेमा मी शहीद पाहिला होता. जेव्हा मी बाबांच्या शाळेतून बाहेर पडलो, तर असं वाटलं की मला स्वातंत्र्य मिळालं आहे. तर बघून इतर पाहतच राहिलो की यार हे काय आहे? काय गोष्ट आहे? दिलीप कुमार, कामिनी कौशल. तर वाटलं या सुंदर देखणे राजकुमार या अप्सरा कुठे राहतात? असं वाटलं की हे माझेच आहेत. असं वाटत होतं की माझेच आहेत. मी यांच्याजवळ गेलं पाहिजे. आय एम वन ऑफ देम. तर मला काय असं वाटलं. आणि कसं आहे की माझ्या स्वभावामध्ये तल्लखपणा होता, सोज्वळपणा होता आणि त्यामुळेच बहुतेक मालिक विरघळले असेल आणि ज्यामुळे मला संधी मिळाली. पण मी ऐकलंय की जेव्हा तुम्ही मुंबईला यायचात, प्रोड्युसर्सकडे जात होतात, तर ते म्हणायचे, "भाऊ पैलवानजी जाऊन कुस्ती लढा, इथे काय करायला आला आहात?" असं झालं होतं एका सिनेमामध्ये, पण मी बंदिनी सिनेमा साइन केला होता मी. पण विमलदा आणि गुरुदत्त हे लोकं आरामात सिनेमा बनवत होते. तर सिनेमा बनवण्यासाठी वेळ झाला आणि बॉम्बेसारख्या शहरात मी एका मिडल क्लास कुटुंबातला माणूस कसं काय, आपल्या आयुष्याची गाडी तर चालवावीच लागते. तर इतक्यात नवीन शिमलासाठी मला बोलवण्यात आलं. तर माझी टेस्ट झाल्यानंतर म्हणाले, की "मला हॉकी प्लेयर नाही, मला हिरो पाहिजे." तर मी म्हणालो, की "अच्छा जी, नसेल तर ठीक आहे." तर अशा प्रकारे खूप फायदा होत राहतो, चालत राहतं. पण सेल्फ रिस्पेक्ट कायम ठेवलं. काम मागणं काही वाईट नाहीये आणि वर्क इज वर्शिप फॉर मी. कामाला पूजा समजतो मी. पण तुम्हाला कधी वाटलं की जर नाही टिकलो, तर काय करायचं? हो, त्याचा किस्सा मी तुम्हाला ऐकवतो. जेव्हा मी मी थोडे पैसे कमवायला लागलो, तर फियाट गाडी घेतली होती मी. काहीतरी 18,000 मध्ये. तर माझा भाऊ अजित म्हणायला लागला, की "पाजी ती हॅरर घेतली असती तर चांगली झाली असती. त्या उघड्या गाडीमध्ये हिरो पण छान वाटतो." मी म्हटलं, "अजित, या इंडस्ट्रीचा भरोसा नाही भाई. जायचं तर नाहीये इथून, बनूनच जाईन काही ना काही. जर वेळ लागलाच तर मी फियाटची टॅक्सी बनवेन, टॅक्सी बनवेन, चालवेन, मग स्ट्रगल करू." तर अशा प्रकारची सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सुरुवातीपासूनच होती. हं. पण चांगले सिनेमे सुरुवातीला केलेत. तुमच्या सत्यकामची खूप स्तुती हो, झाली, हो. फूल और पत्थरची खूप स्तुती झाली. बंदिनीसारखा स्वच्छ निर्मळ हो, सिनेमा तुम्ही केला. हो. हो, हो. पण नंतर हे जट यमला पगला दिवाना. याची पण एक गोष्ट आहे साहेब. हे पण एक स्वच्छ निर्मळ पात्र, जो ट्रक ड्रायव्हर त्याला पोलीस बनावं लागतं. इट वॉज अ रिव्हेंज स्टोरी. तरी थ्रू आउट कॉमेडीच आहे. कॉमेडी चालते, सिच्युएशनल कॉमेडी होती. आणि कॉमेडी काय माहीत मला खूप सोपी वाटते. आणि कॉमेडीमध्ये सगळं बाहेर काढलं आणि हा सिनेमा पण चालला. 25 आठवडे चालला होता. खूप चालला होता तुमचा हा. हां. आणि जेव्हा तुम्ही कॉमेडी करायचात, काही जास्तच सिनेमे चालायचे तेव्हा? कसं असतं कॉमेडीचं माहीत नाही मला, पण मला सेल्फ अॅनलायझेशन खूप गरजेचं असतं, की माझ्यात काय आहे. लहानपणापासूनच असंच होतं, की ऑब्झर्वेशन लोकांना बघून हे कसं होतंय, काय होतंय आणि कसं आहे, की भावनिक माणूस. मी तर म्हणेन, की ही ॲक्टिंग नसते. इट्स अ रिएक्शन. आणि रिएक्शन हे एक भावनिक मनुष्याकडनं लवकरच येते. तुम्ही त्याला प्रेमाने बोलवाल किंवा कोणी दुःखी असेल तर, "अरे रे रे! बिचाऱ्याला दुखापत झाली यार, याला पकडायला घेऊन जा लवकर."
अपसेट होऊन जातो. कोणी काही बोललं रागात तर चल हे पण खूप लवकर येतं. तर त्याचं ही रिॲक्शन आहे. रिॲक्शनच ही ॲक्टिंग आहे आणि रिॲक्शनला किती कोणत्या जागी मोजून मापून करायची आहे हे हळू-हळू सिनेमे शिकवतात आता आपल्याला. तुमच्या रिएक्शन मध्ये कुत्ते खूप वेळा येतं. कुत्ते तेरा खून पी जाऊंगा. ते माहीत नाही एकदा आलं ते खूप प्रसिद्ध झालं यायचं तर नेहमी. पण एक यामुळे नाही फक्त एकदा नाही, एक वेळा तर फक्त "अबे कुत्ते कमीने में तेरा खून पी जाऊंगा" आणि मग "इन कुत्तों के सामने मत नाचना बसंती." अरे नाही, 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 नाही. हो, ते माहीत नाही विलन बिचाऱ्याला कुत्रा तर इमानदार असतो. मी यांना कुत्रा का म्हणालो ते वफादार नव्हते. तर हे जे डायलॉग्स आहेत, मी ऐकलंय की तुम्ही स्वतःच लिहायचात कुत्ते वगैरेवाले डायलॉग. नाही, नाही. असं काही नाही. डायलॉग तर इथे कित्येकदा आतमधून जेव्हा तुम्ही रोलमध्ये असता, तर काही गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या हातून यायला लागतात. तर मी त्यांचा लगेच लाभ घ्यायचो आणि हा माझा सीन आहे, हे माझे डायलॉग्स आहेत. तर त्यामध्ये मागे-पुढे काही ना काहीतरी करायचो. तर खूप ठिकाणी आमचं कसं इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ॲक्टरला क्यू पाहिजे असतो शेवटला, की यार हा बोलला तर हा माझा डायलॉग सुरू होईल. तर एकदा विनोद म्हणतो, "पाजी शेवटचा क्यू तरी नीट द्या मला." तर कित्येकदा असं चालून जायचं. मग मी माझ्या डायलॉग स्वतःलाच सांगितलं, की "नाही यार, शेवटचा शब्द काही असो, हे असं असे कोणते करायचं." 1-2 डायलॉग तुम्ही सांगू शकता, जे तुम्ही लिहिले असतील, तुमच्या मर्जीने म्हटले असतील? मी नोकर बेबीकामध्ये खूप काही लिहिलंय. त्यामध्ये माहीत नाही यांनी पाहिला असेल की नाही हा सिनेमा. पाहिलाय. तर त्यामध्ये हिरोईन मला भाड्याने नवरा म्हणून आणते, जी लहानपणी तर माझी मंगेतर असते. नंतर मी परिस्थिती नाही बदलली तर मी म्हटलं, की "मी नवरा तर आहे, झोपू दे इथे बेडरूममध्ये." मी म्हटलं, "नाही, इथे नाही, नाही, इथे नाही. चला आत बाथरूममध्ये." मला धक्का मारून आत पाठवलं. तर मी यार बाथरूममध्ये तर आपण लहानपणी जो लुडो खेळायचा ना, डायस असतो ना, अ, तर मी डबिंगमध्ये पण ठीक करत होत्या कित्येकदा. तर माझा चेहरा इथे होता. मी म्हटलं, की चला बघूया काय नक्की करते काय ती? तेव्हा मी इकडे फिरलो तर म्हटलं, की "इतका मोठा लुडो खेळणारा कुठून घेऊन आलीस?" तर ह्या लोकांना इतकं हसू आलं, की तर मी लेडीजना पाहिलं तर खूप मोठ्याने हसत होत्या. तर हे अशा प्रकारे जो ॲक्टिंग शोलेचा मौसीवाला डायलॉग आहे, तो मी ऐकलंय तुम्हीच लिहिला होता? नाही त्यामध्ये जी मी लावलं होतं. अच्छा. जी 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 लावल्यामुळे त्यांच्या मौसेजीकडून पण शिवी काढून घेतो. "ए बुढ़िया चक्के पेसेंग दिस एंड दॅट." तर त्यानंतर जेव्हा त्यांनी म्हटलं, की "उतर आओ मंजूर है, आ जाओ." "आया मौसी आ रहा हूँ." तर ते जी लावल्यामुळे आणखीन चांगलं वाटलं. तर हे येतं आपोआपच बोललं जातं. निसर्गाची देणगी आहे. मी जो काही फ्लोमध्ये जेव्हा घरी पण आम्ही असतो, आईने काही पैसे, तर बीजीने तर जरा चाराने देना, सिनेमाला जायचंय. तर जी लावल्यामुळे जरा होतं थोडं असं. हां. पण तुम्ही ॲक्टिंग तुमच्या मर्जीने करता, डायलॉग तुमच्या मर्जीने लिहिता, तर तुमच्या सिनेमांमध्ये डायरेक्टरचा काही रोल असतो की नसतो? नाही, नाही, नाही. डायरेक्टरच करतो सगळं. जिथे-जिथे चांगले डायरेक्टर्स भेटले तिथे मेहनत नाही करावी लागली. जसे रिशिदा होते, दुलाल गुहा होते आणि आणखीनही काही चांगले डायरेक्टरमध्ये कॅप्टन डायरेक्टरच असतो. तर बाकी स्क्रिप्ट चांगली असेल, तर मार्ग चांगला असेल, चालायला चालायला कठीण नाही जात ना. मग त्यामध्ये आम्ही ड्रिबल करतो ना, की कसं जाऊन बॉलने कसा गोल करायचा. जर रस्ता चांगला नसेल, पिचच चांगलं नसेल, तर तुम्ही कितीही मेहनत करा, काहीच चांगलं होत नाही ना. नाही हां, असं तुमच्यासाठी पण तर मार्ग कसाही असो, जेव्हा तुम्ही डान्स करायला लागता, तर जग त्याच्यावर टाळ्या वाजवतं आणि तुमच्या वेगळ्याच मी अंदाजात. माझ्या पद्धतीने नाचतो, पण ज्या स्टेप्स मी स्वतःहून करत असतो ना, त्या मला डायरेक्टरने म्हटलं, की "हे पूर्ण करा." तर ती रिपीट नाही होऊ शकत. ती एकदाच होतं. एकदा झालं की झालं. एकदा झालं की झालं. आता दुसरी नवीन स्टेप करू. तीच कशाला करायची ना. तर हे जे जट यमला पगला ज्याची आपण बघत होतो क्लिपिंग, तुम्ही ते स्वतःहून सगळं केलं? आमचे डायरेक्टर होते गोपी किशनजी. डान्स कोरिओग्राफ करायचे ते. ते येऊन म्हणाले, "धरम, याला आपण असं करूया 1, 2, 3, 4 हे स्टेप घ्यायचे आहेत." मी म्हटलं, "ह्या स्टेपपेक्षा मी 2 स्टेप जास्त घेतला तर काय होईल? लवकर संपवीन ना सगळं." तर त्यामध्ये तर रिदमच अशी होती. रिदम आली होती माझ्या बाकी कॅरेक्टर तर मी सोडलं नाही.
तो जो ट्रक ड्रायव्हर आहे तो पोलिसवाला बनला तर करेल तर ट्रक ड्रायव्हरसारखंच तो परेड थोडी ना करेल. जशी असते ते तसंच राहील ना. ते तसंच राहणार. मी माझं कॅरेक्टर जगलो आहे मी. त्यामध्ये आय थिंक इट वॉज माय चांगलं आहे, की मला स्वतःलाच या गोष्टीचा स्वाभिमान आहे, की मी त्या सिनेमामध्ये चांगलं काम केलं. अजूनही जेव्हा तो सिनेमा टीव्हीवर येतो तेव्हा खूप लोक बघतात तो सिनेमा आणि हो. तुम्हाला खूप पसंत देखील हो. करतात. पण या सगळ्या व्यतिरिक्त हे असं शर्ट काढणारे पहिले ऍक्टर होतात तुम्ही. हाय. हे हे त्याचंच वरदान आणि आई-वडिलांचा उपकार आहेत. त्यांनी जे दिलं शरीर बाकी तर मी मेहनती होतो. शेतात काम करणं, सायकल चालवणं, 50 मैल येणं-जाणं त्यामध्ये काही थाईज माझे स्ट्राँग झाले होते. तर एकदा मला सलमानने म्हटलं, "पाजी असे थाईज कसे बनवतात?" मी म्हटलं, "तर आता बनले बाळा, आता तर असं कदाचित कोणी नाही बनवू शकत." धर्मवीर जेव्हा मी केली होती त्यामध्ये ड्रेस होता तो. तर हे सगळं लहानपणापासून आयुष्य काढलं आहे. आपल्या लोकांमध्ये मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास काय असं काही नसतं. सगळेच गरीब असतात. तो मैं यहाँ कि गुर्बत नाम की नंगी तलवार पर चलकर मेरी ज़िंदगी ने तवाज़ुन सीखा है। वक्त के ये नोकीले पत्थर अब क्या डराएंगे मुझे। पण आजकाल सलमान खान शर्ट काढतात. जी. हां, तर ते एक अशी परंपरा चालू झाली आहे, की आता ॲक्टर बनण्यासाठी चांगलं शरीर, चांगला डान्स हे आवश्यक झालं आहे. आमच्या वेळेस तसं नाचायला म्हणाल तर, की यार हे नाचणं म्हणजे लोणचं झालंय का? पुरुष तर नाचवतात, नाचत नाही. तर यामुळे शिकलो नाही डान्स वगैरे. तरी मला एकदा माझे दिल भी मेरा हम भी तेरेचे डायरेक्टर अर्जुन हिंगोरींनी माझा चांगला मित्र होता. त्यांच्याकडे ₹10,000 असायचे तर त्यातला ₹5,000 मला द्यायचा एवढा चांगला मित्र होता. तर त्यांनी मला डान्स शिकवण्यासाठी पाठवलं. स्टँड सिनेमाजवळ एक स्कूल होतं, की डान्स शिक तू जाऊन सिंधी आहे. डान्स शिकावं लागेल त्याला ऐकायला कमी यायचं. तर म्हटलं, "हो, हो, मी शिकेन जा, जा." तर तिथे रॉकस्टार सुरू झालं. 1, 2, 3, 4 मुलगी होती. तेव्हा मी लाजाळू, खूप लाजाळू होतो. आजही आहे. तर असं वाटलं, की यार काय यांच्यासोबत 1, 2, 3, 4 करत बसलोय. खाली समोसे होते, चहाचं दुकान होतं. पिऊन मस्तपैकी जाऊन येतो होतो. एकदा एकदा 31st ची रात्र आली आणि त्यांनी म्हटलं बोलावलं मला सीसी क्लबमध्ये आणि सूट म्हणाले. मी म्हटलं, "माझ्याकडे सूट नाही माझ्याकडे." तर मी म्हटलं, की "तो सिनेमावाला घालेल." व्हाईट कलरचा चांगला सूट होता. घातला आणि माझी गाठ सुटली चर्चगेट स्टेशनवर. तर मी कोणाला तरी विचारत होतो, की "यार, ही गाठ बांधा माझी." अ, त्यांच्याकडनं गाठ बांधून घेतली आणि क्लबमध्ये मग येऊन पोहोचलो. तर अर्जुन म्हटलं, की "करशील ना डान्स?" मी म्हटलं, "हो, करेन ना, करेन ना." तर खिमा त्यांची बहीण होती, ती जाऊन तिच्याबरोबर डान्स कर जा. बघू बघू कसा करतोय तो. जा, जा. तर मी गेलो आणि माझे पाय इकडनं तिकडनं, तिकडनं इकडनं. तर मी मैंने म्हटलं, कहा "खिमा, भावाला नको सांगूस प्लीज." तर तिने सांगितले, की "नाही, नाही, मी नाही सांगणार." अशा प्रकारे मी निघून गेलो. पण मी रिदमला काही ना काहीतरी करून पकडून ठेवायचो. 55 वर्षापूर्वी सुरू केलं होतं आणि आजही तुम्ही त्याच अंदाजामध्ये डान्स करता. कित्येक ठिकाणी मी दिल दिल में बंद कर दूँ, दरिया में फेक दूँ चाबी असा माझा अंदाजच आहे. असं मी बदलत राहतो. असं नाही की मी सेमच करतो. मी बघतो की लाईन काय आहे? या लाईनचा अर्थ काय आहे? त्याचा फील काय आहे? तर इथे मी काय करू शकतो? मी बदलत राहतो. असं नाही आता ते की रफ्ता देखो रफ्ता, आँख मेरी तो रोल केला आँख आहे. मेरी हां आणि आणि आग जिससे लढी है वो पास मेरे खडी है. त्यामध्ये मी त्यांना म्हटलं होतं, की मी क्राउडमध्ये डान्स नाही करणार. तर त्यांनी मी ती क्रेन लावली होती. वरती मी आणि रेखा, तर खालून सगळे. तर चांगलं गाणं झालं होतं. खूप छान झालं होतं. त्यात मराठीमध्येही होतं काहीतरी, "अगं ये, जवळ ये लाजू नको." तर सगळं सगळं काही करतो मी. मी काय ते फील करतो आधी, मग माझं अंग वगैरे मजा आपोआप येते चालू तुम्हाला. लागतं. हो, मजा येते. रवींद्रवर तर प्रेम करतातच सगळे. एक नाकारू शकत नाहीत मला. तर चांगलं झालं पण चांगलं वाटलं मला. आय एम रिअली ग्रेटफुल टू धिस. धिस इज लव्ह मी सो मच. धिस इज दे रिस्पेक्ट मी. आय लव्ह देम अ लॉट.
जे इथे लोक बसलेत त्यांच्या टाळ्यांवरून समजतंय की केवढं प्रेम लोक तुमच्यावर करतात. आय नो, मी पाहू शकतो. त्यांच्या डोळ्यात मी स्मेल करू शकतो. सुगंध येतो आहे त्याचा मला. नहीं चाहता जो जरा दिल से पूछे वो, धड़क उठेगा नाम से मेरे और गवाही देगा वो. तर एक